कसकाराव मजेत ना. मी विश्वास पाटील परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि आजचा विषय आहे जीन्स. जीन्सचे हजारो प्रकार मार्केटमध्ये, त्यातले ऍटलीस्ट 5-10 तरी आपल्याला माहिती हवे. घालण्यासाठी आपण जी जीन्स घेतो त्या जीन्सचा प्रकार तरी माहिती हवा, किंवा आपल्याला कोणती जीन्स घ्यायची आहे तो प्रकार तरी माहिती हवा. बहुतांश लोक असे त्यांना माहितीच नाही की त्यांना कोणती जीन्स सूट होते आणि त्यांनी कोणती जीन्स घ्यायला हवी आणि कुठून घ्यायला हवी. विशेष म्हणजे आता पुण्यासारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये भरपूर असे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणाहून तुम्ही खूप चांगल्या जीन्स घेऊ शकता अफोर्डेबल. बट जीन्सचे प्रकार तरी तुम्हाला माहिती हवे. तर मला माहिती असलेल्या जीन्सला मी जवळपास 13 भागांमध्ये विभागलेले आहे. 13 प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे जीन्सचे, की कोणत्या जीन्सला काय म्हणतात. नाहक बडबड केल्यापेक्षा लेट स्टार्ट द व्हिडिओ. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची जीन्स म्हणजे स्ट्रेट फिट जीन्स. आता ही जीन्स माझ्या तरी मते सर्वांनी घातली पाहिजे. म्हणजे आजकाल जो ट्रेंड चालू आहे ऍटलीस्ट पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुलं जी जीन्स घालताना त्या जीन्स जोडून स्ट्रेट फिट जीन्स तरी सर्वांनी घातल्या पाहिजे. स्ट्रेट फिट जीन्स कशी असते ती तुमच्या कमरेपासून तुमच्या हेमपर्यंत. हेम म्हणजे काय, तुमच्या बुटाजवळ किंवा तुमच्या चपलीजवळ ज्या ठिकाणी जीन्स संपते ना, ते जे सर्कल असतं शिलाईचं त्याला हेम म्हणतात. ही जी स्ट्रेट फिट जीन्स असते ना ती तुमच्या कमरेपासून ते हेमपर्यंत स्ट्रेट कापलेली असते आणि ती एकदम स्ट्रेट असते. त्याच्यामुळे हिला स्ट्रेट फिट जीन्स म्हणतात. आणि कुणीही घालू शकतं, लिटरली कुणीही. तुम्ही जाड असाल, तुम्ही बारीक असाल, तुम्ही जर नॉर्मल असाल, कुणीही घालू शकतं. या जीन्सवर तुम्ही फॉर्मल शर्टही स्टाईल करू शकता, या जीन्सवर तुम्ही टी शर्टही स्टाईल करू शकता. आणि विशेष म्हणजे तुमची जेवढी हाईट आहे ना, ही जीन्स घातल्यानंतर तुमची हाईट तेवढीच वाटेल, ना कमी वाटणार ना जास्त वाटणार. नंबर 2 रिलॅक्स फिट जीन्स. आता तुम्हाला जर स्ट्रेट फिट जीन्स नसेल घालायची किंवा तुम्हाला जर थोडी जास्त स्टाईल हवी असेल तर तुम्ही रिलॅक्स फिट जीन्स घालू शकता. आता रिलॅक्स फिट जीन्स दिसायला कशी असते, ती ऑलमोस्ट स्ट्रेट फिट जीन्स सारखीच दिसते, बट ती थोडी लूज असते. म्हणजे तुमच्या हिप्स पासून थाईज पर्यंत ती थोडी लूज असते. रिलॅक्स फिट जीन्स तुम्हाला मॅक्झिमम कम्फर्ट देते आणि डेफिनेटली कुणीही वापरू शकतं, कुणीही वापरू शकतं. तुम्ही याच्यावर टी शर्ट स्टाईल करू शकता, तुम्ही याच्यावर फॉर्मल शर्ट स्टाईल करू शकता, तुम्ही याच्यावर ओव्हर शर्ट स्टाईल करू शकता आणि भरपूर प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही जीन्स स्टाईल करू शकता. त्याच्यानंतर लूज फिट जीन्स. आता तुम्ही जर जास्त स्टायलिश असाल किंवा तुमची जर हाईट जास्त असेल ना तर तुम्ही डेफिनेटली ही जीन्स वापरा. आणि लूज असल्या कारणामुळे जर तुमची हाईट कमी असेल किंवा मीडियम असेल आणि तुम्ही जर जीन्स घातली ना तर तुमची हाईट जरा जास्तच कमी दिसेल. त्याच्यामुळे ज्यांची हाईट जास्त आहे आणि हाईट जास्त असून तुम्ही जर पतले असाल तर तुम्ही 100% ही जीन्स वापरा. म्हणजे तुमच्या बॉडीचं प्रोपोर्शनही ओके वाटेल आणि तुम्ही जास्त पतलेही दिसणार नाही. याच्यावर तुम्हाला स्टाईल करायचं असेल तर तुम्ही बॅगी कपडे स्टाईल करा. हुडी असेल किंवा ओव्हर शर्ट असेल किंवा मग थोडे जाड आपण विंटरमध्ये जे कपडे घालतो ना ते कपडे याच्यावर स्टाईल केले तर खूप छान दिसेल. त्यानंतर रेग्युलर फिट जीन्स. आता ही जीन्स मला खरंच खूप आवडते. म्हणजे ही जास्त ओव्हरही दिसत नाही किंवा जास्त कमीही दिसत नाही. म्हणजे स्ट्रेट फिट सारखीच असते, बट रेग्युलर फिट म्हणजे हिला एक ट्रेडिशनल कट असतो. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती बघतो ना की यार यांनी जीन्स घातली आणि सोबर दिसतोय, सो दिस इज दॅट काइंड ऑफ जीन्स. तर तुम्ही फॉर्मल शर्टही घालू शकता, टी शर्टही घालू शकता, ओव्हर साईज शर्टही घालू शकता किंवा ओव्हर शर्टही घालू शकता. आणि विशेष म्हणजे या जीन्सवर तुमची हाईट सेम दिसेल. आता बोलूया पुण्याच्या फेवरेट स्किनी जीन्स बद्दल. मला माहिती आहे पुण्याच्या मुलांना का एवढी जीन्स आवडते. मीही वापरायचो, मीही घालायचो जवळपास 4 वर्षांपूर्वी किंवा 3 ते 4 वर्षांपूर्वी. मलाही प्रचंड आवडायच्या, बट ट्रेंडनुसार थोडंफार बदलायला हवं, माझं तरी मत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी फॅशन बदलायला खूप वेळ लागतो. आय एम बिंग व्हेरी ऑनेस्ट. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला लूज फिट असेल, बॅगी असेल, बेल बॉटम असेल, बूट कट असेल, अशा जीन्स अजिबात वापरताना कोणी दिसत नाही. माझ्याकडे डेफिनेटली अजूनही जीन्स आहे. तुम्ही बघा, ही जीन्स मी घातलेली म्हणजे जवळपास मागच्या 5-6 वर्षांपासून माझ्याकडे जीन्स आहे. फेकून नाही दिली, सहज राहू दिली आठवण म्हणून. स्किनी जीन्स जी असते ना ती तुम्हाला एवढी टाईट हक करते की भाई, म्हणजे ती पायांमधून पण जात नाही एवढी टाईट असते. आणि बसायला भाई तुम्हाला प्रचंड त्रास होतो या जीन्समध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जर वापरता येत असेल तर लूज फिट वापरा, रेग्युलर फिट वापरा किंवा स्ट्रेट फिट वापरा. बट भावांनो प्लीज स्किनी फिट जीन्स सोडून द्या. 2026 चालू आहे, अजिबात वापरू नका. आणि तुम्ही जर बारीक असाल ना तर प्लीज वापरणं सोडून द्या, प्लीज. बरं, विषय असा आहे की ब्रँडेड जीन्स ज्या असतात, म्हणजे चांगले जे ब्रँड असतात त्या ह्या स्किनी जीन्स काढत नाहीत. ते फक्त मुलींसाठी काढतात आणि त्यांचा राईज एरिया जो आहे तो एकदम छोटा असतो, स्मॉल असतो. त्याच्यामुळे ते मुलं घालू शकत नाही. आणि ह्या लोकल मार्केटमध्ये ज्या जीन्स मिळतात ना स्ट्रेचेबल पण नसतात. त्याच्यामुळे ते एवढा त्रास होतो घालण्यासाठी की प्रचंड. आणि प्रायव्हेट पार्टसाठी पण अजिबात. त्याच्यामुळे स्ट्रेट फिट किंवा लूज फिट वापरा. त्याच्यानंतर स्लिम फिट जीन्स. ही पण स्किनी जीन्स सारखीच आहे, बट थोडी लूज. टेलर ज्या जीन्स असतात ना किंवा टेलर ज्या फॉर्मल पॅन्ट आपण घालतो ना त्याच्यासारखे असते. म्हणजे जर तुम्ही मस्क्युलर असाल, तुमचे जर थायज वगैरे चांगले असेल, तुमचे जर हरीव पाय असतील तर तुम्हाला हे खूप छान दिसेल, बट बारीक मुलांनी. त्याच्यानंतर वाईड लेग जीन्स. आता ही जीन्स मला खूप आवडते. ही जीन्स तुमच्या थाईज पासून ते तुमच्या हेमपर्यंत प्रचंड लूज असते. म्हणजे अच्छी खासी हवा असते खेळण्यासाठी आणि तुम्हाला अजिबात बसण्यासाठी त्रास होत नाही, उठण्यासाठी त्रास होत नाही आणि फिरण्यासाठी त्रास होत नाही.
तुमचे सीट जे असतात ना, तुमचा सीट एरिया किंवा तुमचा कंबर जे असतं ना, ते थोडंफार फिट्ट असतं, कारण तुमच्या कमरेचं ते एक्झॅक्ट मेजरमेंट असतं. पण खाली जी आहे ना, तुमचे लेग जे आहेत, तुमचे पाय म्हणजे थाईस पासून तुमच्या हेमपर्यंत ती लूज असणार. तुम्ही ही जीन्स भरपूर गोष्टींवर स्टाईल करू शकतात, जसं की विंटरमध्ये तर तुम्ही कशावरही स्टाईल करू शकता. त्याच्यानंतर ओव्हर साईज असेल, ओव्हर साईज शर्ट असेल किंवा ओव्हर शर्ट असेल किंवा टी शर्ट असेल किंवा हुडी असेल, इट विल डेफिनेटली गो व्हेरी गुड. क्लासिक फिट जीन्स, आता तुम्ही डेफिनेटली पीटर इंग्लंड असेल किंवा मुफ्ती असेल किंवा रेमंड असेल, भरपूर असे ब्रँड आहेत जे या क्लासिक जीन्स काढतात. खरंच तुम्हाला जर कुठे जेंटलमन बनून जायचं आहे ना, क्लासिक जीन्स वापरा. मला माहिती आहे थोडे एक्सपेन्सिव्ह असतात, म्हणजे जवळपास 3,500 किंवा 4,000 किंवा 3, 3.5, 4, 3 ते 5,000 या रेंजमध्ये असतात. बट खूप सोबर असतात आणि एकदा घेतल्यानंतर तुम्हाला त्या कमीत कमी 3 ते 4 वर्ष अजिबात खराब होत नाही. टॉपवेअर फॉर्मल कॅटेगरीमध्ये जातात, ते तुम्ही या जीन्सवर स्टाईल करू शकता. आता बोलूया आपण बूटकट जीन्स बद्दल. मला अजूनही आठवतो, माझ्या वडिलांनी मला एक पॅन्ट शिवली होती, म्हणजे मला आणि माझ्या भावाला. ॲक्च्युली तिचं नाव होतं प्यारेलाल, एवढं आठवत नाही, बट काहीतरी मूवी आला होता आणि त्याच्यामध्ये प्यारेलाल नावाचं कॅरेक्टर होतं आणि त्यामध्ये त्यांनी ती बूटकट जीन्स घातली होती. मला तेव्हापासून बूटकट जीन्सचं फार वेड आहे आणि मी खूप वेळ स्टाईलही केलेली आहे, बट मी कॅमेरावर कधी स्टाईल केली नाही. मी एखाद्या वेळेस डेफिनेटली स्टाईल करेल. बट बूटकट ज्या जीन्स असतात ना, त्या तुमच्या थाईजपर्यंत, म्हणजे कमरेपासून ते थाईजपर्यंत एकदम टाईट असतात. गुडघ्यापासून खाली, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बुटाचा तुमचा अर्धा भाग जो आहे ना, तो त्याच्या हेमनी कव्हर करतो. बूटकट ज्या जीन्स असतात ना, त्याचा सिल्हुएट खूप छान दिसतो. जेव्हा मी बूटकट स्टाईल करतो ना, तेव्हा मला लगेच अमिताभ किंवा मिथुन दा लगेच आठवतात, कारण 90ची ही प्रचंड फेमस स्टाईल होती, मुलींची आहे आणि मुलांची. आणि तुम्हाला जर ही स्टाईल करायची असेल ना, तर तुम्हाला टॉपवेअर थोडे टी शर्ट असेल किंवा मग शर्ट जरी घालायचंय तर ते एकदम स्नगल केलेलं शर्ट असावं, म्हणजे तुम्हाला तो सिल्हुएट खूप छान दिसतो. अनफॉर्च्युनेटली तुम्ही जर जास्तच बारीक असाल तर मग इट वोंट लुक गुड ऑन यू. आता बेल बॉटम पॅन्ट. आता बेल बॉटम पॅन्ट आणि तुम्ही म्हणाल की बूटकट आणि बेल बॉटम सारखेच असते, अजिबात नाही. थाईज पर्यंत दोन्ही जीन्स तुम्हाला टाईटच असतात, बट बेल बॉटम जे असते ना, सिल्हुएट खूप जास्त असतो, म्हणजे हेम एरिया जो असतो तो खूप जास्त असतो. तो तुमचा बेल बॉटम जे असते ते तुमचा शूज पूर्ण कव्हर करून घेते. मोस्टली बेल बॉटम पॅन्ट कधी स्टाईल केली जायची, डिस्कोमध्ये जाताना. म्हणजे मी तरी डिस्कोचेच गाणी बघितले आहेत टीव्हीवर, की ऍक्टर आणि ऍक्ट्रेस बेल बॉटम पॅन्ट घालून जायच्या वगैरे वगैरे. आणि येस, तुम्हाला जर स्टाईल करायची असेल तर तुम्हाला टॉपवेअर म्हणून असेच काहीतरी टी शर्ट असेल किंवा टाईट शर्ट असेल किंवा लॉंग कॉलरवाले शर्ट असतील, असे शर्ट तुम्ही स्टाईल करू शकता. त्याच्यानंतर अजून एक जीन्स आहे फ्लेअर्ड जीन्स. आता बेल बॉटम ही खूप वाईड असते, बूटकट ही थोडी कमी वाईड असते खालून. फ्लेअर्ड जीन्स जी असते ना, ती या दोघांच्या मधली असते, म्हणजे ती जास्त मोठी नसते बेल बॉटम सारखी आणि बूटकट सारखी थोडी छोटी नसते. त्याच्यानंतर 13वी आणि सगळ्यात शेवटची जीन्स म्हणजे बॅरल जीन्स. आता तुम्ही बॅरल बघितली की नाही मला माहिती नाही, बट आपल्या गावाकडे जे रांजण असायचे ना, त्या रांजणाच्या आकाराची ही जीन्स आहे, त्याच्यामुळे त्याला बॅरल जीन्स म्हणतात. बॅरल म्हणजे काय की एक ड्रम असतो. आता तुम्ही जर वाईनचा ड्रम बघितला असेल तर मग तो कसा असतो, शेप त्याचा असा असतो, खालूनही निमुळता आणि वरतूनही निमुळता आणि मध्यभागी असा फुगलेला असतो, तर त्याला म्हणतात बॅरल जीन्स. अँड दॅट्स इट. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ कळला असेल, तुम्हाला कळलं असेल की भाई तुम्हाला कोणती जीन्स चांगली दिसते आणि तुम्ही कोणती जीन्स घ्यायला हवी. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा.